मित्रांनो, महाराष्ट्रावरचं अवकाळी पावसाचं संकट अजून दूर झालेलं नाही. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आणि एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत काही दिवस पावसाचा धोका दिसतोय. याच कालावधीत महाराष्ट्राच्या अनेक भागात उन्हाचा चटकाही वाढणार आहे. पावसाचं संकट कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तारखांना असेल याचा अंदाज आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या नकाशांच्या आधारे देणार आहोत. या पावसाचं कारणही आपण थोडक्यात उलगडणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पश्चिमी विक्षोभातून येणाऱ्या बाष्पामुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यापासून पूर्वोत्तर भागापर्यंत पाऊस होऊ शकतो. असा पाऊस या भागात सध्या होतोय. हिमालयीन विभागात बर्फवृष्टी होते. देशाच्या दुसऱ्या बाजूने पाहिलं तर समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे या काळात दक्षिणेसह महाराष्ट्रातही पाऊस होत असतो. उन्हाने तापलेल्या जमिनीमुळे कमी दाबाची क्षेत्र निर्माण होऊन समुद्रातलं बाष्प वाहून येत असल्यानं ही स्थिती येत असते. पण या प्रक्रियेत वाऱ्यांचा वेग वाढून वादळी पावसाची शक्यता असते. उत्तरेकडचा पाऊस किंवा बर्फवृष्टीमुळे तिथून येणारं थंड वारं आणि दुसऱ्या बाजूनं समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा संयोग झाला तर गारपीट होत असते. देशातून वाहणारे वारे आणि त्यांची दिशा हवामानातल्या या सगळ्या घडामोडी ठरवत असतं. त्यातूनच हवामानाचे अंदाज दिले जातात. पण वारं फिरलं की हे अंदाजही बदलतात, हे सुद्धा पक्क लक्षात ठेवा. अशाच सगळ्या घडामोडी लक्षात घेऊन भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या पावसाच्या मॉडेलचे नकाशे पाहून आपण प्रत्येक जिल्ह्यातल्या पावसाचा अंदाज देणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्राकडे पाहिलं तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत हवामानात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. एकीकडे अवकाळी पावसाची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला उन्हाचा चटका वाढणार आहे. काही भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीचा उकाडाही वाढणार आहे. चला तर आपण या व्हिडिओत विदर्भापासून अंदाजाला सुरुवात करूयात. या विभागात 25 ते 27 मार्च या कालावधीत चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांसह 27 मार्च ते एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही भागात पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात या काळात उन्हाचा चटका वाढत जाईल. कोकण विभागाकडे पाहिलं तर मुंबई, ठाण्यापासून सर्वच जिल्ह्यात या काळात दिवसा उन्हाच्या चटक्यांसह रात्री उकाडा वाढत जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक भागात उन्हाचा चटका वाढत जाईल. पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर 24 ते 26 मार्च या कालावधीत सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाची शक्यता आहे. पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने उकाडा आणि उन्हाचा चटका वाढत जाणार आहे. मराठवाड्याची स्थिती पाहिली तर 24 ते 27 मार्च या काळात धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाचा अंदाज आहे. लातूर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र अनेक ठिकाणी या काळात उन्हाचा चटका वाढत जाणार आहे. संध्याकाळनंतर आकाश ढगाळ झालं की त्या भागात रात्री उकाडा जाणवणार, हे पक्क लक्षात ठेवा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिण भागाच्या पट्ट्यात तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. अनेक भागात केवळ ढगाळ वातावरणच राहील. त्यामुळं खूप चिंता करू नका, पण नुकसानकारक वादळ आणि गारपीट होऊ नये हीच प्रार्थना करूयात. नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.